प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक पुण्यनगरीत सुरू आहे जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळा। निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या 34व्या पुण्यस्मरणार्थ हा धर्म सोहळा सुरू आहे। या सोहळ्यामुळे नाशिकमध्ये जणू भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। आज या सोहळ्याचा 6वा दिवस असून अनेकविध कार्यक्रम जय बाबाजी भक्त परिवाराला अनुभवायास मिळतात। हजारोंच्या संख्येने येथे जय बाबाजी भक्त परिवार भेट देत आशीर्वाद मिळवत आहेत। आज या धर्म सोहळ्यात जप अनुष्ठान या कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या भाविकांचा सामुदायिक फलाहार हा कार्यक्रम पार पडला। त्याचबरोबर बाबाजींचे आगमन होताच भाविकांनी प्रचंड जल्लोष करत श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांचं भव्य स्वागत केलं। या प्रसंगी महाआरती मोठ्या जल्लोषात पार पडली। आजचे प्रमुख मान्यवर होते वारकरी संप्रदायातले महामंडलेश्वर हभप कृष्ण महाराज, त्याचबरोबर खास जम्मू काश्मीर येथून आलेले दिव्यानंद महाराज, हभप जिजाऊ नाना महाराज गिरगाव मालेगाव, पांडुरंग महाराज हुले देहू पुणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। आज देखील नित्यक्रमाप्रमाणे महाआरती तसेच स्वामी शांतिगिरी महाराज यांचे स्वागत आणि महापूजा आयोजित केली होती। यावेळी प्रसिद्ध गायक राहुल शिंदे व रोशन बागल यांनी सुश्राव्य अशी भक्तिगीते सादर केली। विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा सर्वत्र पूजानी आवड तुला वेलाची आवड तुला वेलाची वेलाचा वारा भोळ्या शंकरा भोळ्या शंकरा। त्यासोबतच श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित जय बाबाजी भक्त परिवाराच्या गुरुकुलातील काही विद्यार्थ्यांनी एक छोटीशी नाटिका सादर केली। बाबा आले बाबा आले बाबा आले सद्गुरु स्वामी जनार्दन बाबा आले बाबा आले सद्गुरु स्वामी जनार्दन विधी शांतिगिरी बाबा मौनगिरी तुम्ही केले वाचेना। या कार्यक्रमात उद्या दिनांक 24 रोजी सांगता समारंभ आहे। तरी नाशिक जिल्ह्यातील सर्व भाविकांना या कार्यक्रमाला येण्याचे आवाहन कार्याध्यक्ष नानासाहेब गामणे व आयोजकांच्या वतीने करण्यात आले। जय बाबाजी। आज या नाशिक नगरीमध्ये येणारा 27चा कुंभमेळा जवळजवळ आज आपल्या बाबांच्या उपस्थितीमध्ये तपोवनमध्ये आजच होत आहे। मी सर्व नाशिककरांना एकच विनंती करतो का मोदी ग्राउंड इथे तपोवनमध्ये बाबाजींचा हा भव्य दिव्य सोहळा चालू आहे। या सोहळ्याकरता सर्व नाशिककरांनी उपस्थित राहावे, प्रसाद घ्यावे आणि 24 तारखेला या कार्यक्रमाची सांगता आहे, तरी सर्व नाशिककरांनी या कार्यक्रमाकरता उपस्थित राहावे। यासोबतच परमपूज्य स्वामी शांतिगिरी महाराज यांचा मार्गदर्शनपर सत्संग देखील पार पडला। आपण काय म्हणतो भागवत म्हणजे बाबाचं काळी, बाबाजी म्हणजे भागवत, भागवत म्हणजे बाबाजी, 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 बाबाजी म्हणजे भागवत। नाइन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे। महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज की जय, बजरंग बली की जय।